नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका व्हिडिओमध्ये. तर आम्ही आज सातारा बगदेपासून 8 किलोमीटर अंतरावरती आंबोडे बुद्रुक म्हणून एक गाव आहे, म्हणजे किल्ल्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी भरपूर महाराष्ट्रातील जगभरातील लोक येतात किल्ला बघण्यासाठी. तर आपण त्या ठिकाणी आलो आहे. माझ्यासोबत माझे बंधू आहेत किरण पाटील घासरी, त्या मग गीता. तर आता आपण आंबोडे किल्ल्याची माहिती घेऊया. तर आपण आता आंबोडे बुद्रुकामध्ये आलोय. तर आपले मित्र झाला सिद्धू आणि प्रज्वल, तरी आपल्याला आपल्या आंबोडे गावाविषयी माहिती सांगतात, किल्ल्याविषयी माहिती सांगतात. नमस्कार, मी प्रज्वल जाधव. जसे आमच्या गावात किल्ले बांधणे ही परंपरा म्हणजे 15 वर्ष झाली चालू आहे. 15 वर्षापासून आम्ही किल्ले बनवत आलोय, पण ह्याला मोठं स्वरूप जे प्राप्त झालंय ते गेल्या 5 वर्षापासून प्राप्त झाले. आणि प्रत्येक वर्षी मुलं नवीन नवीन किल्ले बनवतात, त्यांची माहिती सांगतात आणि प्रत्येक वर्षी किल्ल्यांचे हे सगळं स्वरूप आता अपग्रेड होत चालले. म्हणजे प्रत्येक वर्षी कोणतरी नाटक बसवतोय, कोणतरी वेगळी थीम ठेवते. अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार झालाय, ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोक इथे किल्ले बघण्यासाठी येत आहेत. आणि त्याचाच उपयोग म्हणजे आमच्या गावासाठी झाला. आमचं गाव प्रसिद्ध होण्यात त्याची खूप मोठ्या मदत झालेली आहे. आणि हे किल्ले आपले 7 ते 8 दिवस असे राहतात, आपण बघू शकतो येऊन. म्हणजे खरं तर 4-5 दिवसच त्यांचा चांगले सुस्थितीत किल्ले राहतात, त्यामुळे आपण 4-5 दिवस पाहू शकतो. आणि भाऊबीजेपासून किल्ले काढण्यास सुरुवात होते. आणि हे किल्ले आम्ही बनवायला घेतो ते म्हणजे आपण काही 4-5 दिवस आधीपासून सुरुवात करतो. आणि जे किल्ले आहे ते आपण मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक बनवण्याचा प्रयत्न करत असतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. तर आता सुरुवातीला आपण प्रज्वलने जो राजगड बनवला त्याची तुम्हाला माहिती सांगितली, आणि नंतर तुम्हाला संपूर्ण गावाचे आपण किल्ले बघू. नमस्कार, माझे नाव वेदिका सुनील जाधव. भूते जगदंबेचे मळवट भारी भवानीचा, शिवशंभूंच्या चरणी राहावे मान मातो भगवाचा. आम्ही तारा राणी युग पवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई, सेनापती हंबीरराव नंदनची कन्या आणि छत्रपती राजाराम महाराजांचा राणी सरकार. 5 लाखांचे सेना सागर आणि 5 पिढ्यांच्या खजिना घेऊन हैमान गाजवणाऱ्या औरंगाला रोखणारी तुमच्याच मातीतील तुमचीच लेक. मराठ्यांच्या दरबारात पहिला मजरा हा स्त्री शक्तीचा असतो, आणि ती स्त्री शक्ती आई भवानीने आमच्या थाळी दिली. मुघल मुस्ताद या मुघलांना केवळ कृष्ण कळण्याचेच पाणी पाजले नव्हे, तर मराठ्यांच्या संशोधनाचे पाजले. स्त्रिया म्हणजे चुलीचा कारभार नव्हे, ती जर पेटली तर दिल्लीचा दरबार उद्ध्वस्त करू शकते, आणि तो आम्ही केला. त्या औरंगजेबाला कळाले की स्त्रियांना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनही मारता येते. थोड्या छत्रपतींचा वारसा आम्हाला जिवंत आणि जाजवत ठेवायचा. त्यासाठी कमरेला पदर टोचून त्या औरंगजेबाची हत्या केली. लढले मी, झुंजले मी, राखाया भगव्याचा मान, झिरकारली झुंजारी औरंग्याची सुलतानी. सह्याद्रीचे सत्व नाकारा, खंबीर स्वराज्य सौदागिरी तारणारा मी. हर हर महादेव महादेव. धन्यवाद. जय शिवराय. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे इथे स्वागत करतो. आम्ही शिवतांडव ग्रुपने दुर्गराज राजगड या किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून ओळखला जाणारा किल्ला म्हणजे आपला दुर्गराज राजगड. शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज हा जो इतिहासातील सुवर्ण काळ झाला त्याचा साक्षीदार म्हणजे दुर्गराज राजगड. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सईबाई साहेब, राजाराम महाराज यांना जवळून पाण्याच्या भागे लाभलेला किल्ला म्हणजे आपला दुर्गराज राजगड. इसवी सन 1647 ते इसवी सन 1672 हा जो इतिहासातील प्रदीर्घ काळ झाला त्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार म्हणजे आपला दुर्गराज राजगड.
ब्रह्मर्षी ऋषींनी जे ते तपश्चर्या केली होती तो हा किल्ला. पण त्याला जे राजे पण दिले ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी दुर्गमान्यचा कोणताही पूर्वानुभव नसताना त्यांनी अद्वितीय असा किल्ला बांधला आणि तो म्हणजे आपला राजगड. राजगडची रचना पाहायला गेल्यास आपल्याला असे दिसून येते की या किल्ल्याला 3 माचे आहेत. आपल्याला किल्ल्याच्या पूर्व दिशेस दिसते ती सुवेळा माची. त्या माचीचे वैशिष्ट्य म्हणजे असे की ती माची 2 किलोमीटर इतकी लांब आहे. त्याचबरोबर या माचीवर आपल्याला एक दगडाची रचना दिसून येते जी की हत्तीप्रमाणे, तिलाच आपण हत्ती प्रस्तर असे म्हणतो. त्याच्याच वर एक बुरुज आहे, त्याला झुंजार बुरुज असे नाव आहे. या बुरुजाची जी रचना आहे ती अतिशय अप्रतिम आहे आणि असा बुरुज आपल्याला कोणत्याही किल्ल्यावर पाहायला भेटत नाही. तिथून पुढे गेलं की आपल्याला इथे गुंजवणी दरवाजा लागतो. लोकेश शिव इतिहास काळाच्या अगोदर आहे, म्हणजे 7व्या कालखंडामध्ये याची निर्मिती केली होती. त्यामुळे शिवकालीन इतिहासाच्या अगोदर वास्तुस्थापत्य कसे होते त्याचा नमुना म्हणजे आपला गुंजवणी दरवाजा. तिथून पुढे आपण वर चढत गेलो की आपल्याला किल्ल्याचे मुख्य ठिकाण म्हणजे किल्ल्याचा बाले किल्ला लागतो. म्हणजे राजगडाला जो बाले किल्ला तसा बाले किल्ला जगात कोणत्याच केलेला नाही. आणि त्याचबरोबर त्याला अधिक बलकट बनवतो ते म्हणजे त्याचे महाद्वार. राजगडाचे जे महाद्वार आहे ते म्हणजे सह्याद्रीच्या उभ्या कडावर असलेले उभं महाद्वार आहे जे की अतिशय अप्रतिमरित्या बांधलेले आहे. तिथून पुढे गेले की आपल्याला किल्ल्याची मुख्य माची म्हणजे पद्मावती माची ही प्रशासकीय दृष्ट्या खूप महत्वाची होती. कारण या माचीवर जेवढा सपाट पृष्ठभाग आहे तेवढा आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे याच माचीवर आपल्याला सदर, त्याचबरोबर राजवाडा, सईबाई समाधी, पद्मावती मंदिर, त्याचबरोबर अनेक प्रशासकीय कचेऱ्या आणि मुलकी कारभार सांभाळण्यासाठी आवश्यक असणारी जी सचिवालय होती ती देखील आपल्याला याच माचीवर पाहायला मिळतात. त्याचबरोबर तिथून पुढे गेलं की किल्ल्याच्या पश्चिम दिशेत आपल्याला जी माची लागते ती म्हणजे आपली संजीवनी माची. संजीवनी माची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तुस्थापत्यातील एक अद्वितीय नमुनाच म्हणजे जादूगिरी समजायला पाहिजे. कारण तिची जी रचना आहे ती इतकी उत्कृष्ट आहे की तेव्हा पाहायला गेलं की आपल्याला स्वर्ग पाहण्याचा अनुभव येतो. आणि त्याची जी तटबंदी आहे ती तिन्ही प्रकारची तटबंदी आहे आणि ते आपल्याला माची 3 टप्प्यांमध्ये उतरताना दिसते आणि प्रत्येक टप्प्यावर एक बुरुज पाहायला मिळतो. आणि या माचीवर आपल्याला जाण्यासाठी आळू दरवाजाने मार्ग आहे. तिथेच पुढे गेले की आपल्याला पाली दरवाजा लागतो. पाली दरवाजा हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. तिथून आपण किल्ल्यावर जाऊ शकतो. अशी या किल्ल्याची भौगोलिक रचना आहे. आणि इसवी 1647 साली जेव्हा महाराजांनी मुरुमदेवाचा डोंगर सर केला म्हणजे जिंकला त्यावेळी त्यांनी एक अभिद्य किल्ला बांधला तो म्हणजे राजगड. आणि हीच आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती जी की 23 वर्षे आपल्या स्वराज्याची राजधानी होती आणि पुढे राजधानी रायगडावर हलवण्यात आली. असा हा किल्ल्याचा आपल्याला इतिहास सांगतो. धन्यवाद. शिकत आहे. सज्जनगड किल्ला परळी किल्ला देखील बोलले जाते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव देवश्री सचिन देशमुख. मी आता 2री शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव अप्पासाहेब बावराबाई इंग्लिश मीडियम स्कूल सातारा. किल्ला बनवण्याचं आमचे पहिलेच वर्ष आहे. सज्जनगड हा किल्ला आम्ही साकारला आहे. सज्जनगड हा किल्ला 3000 फूट उंच आहे. प्राचीन काळी या गडाला अश्वलायन ऋषींचे वास्तव होते म्हणून या गडाला अश्वलायनगड म्हणून समजले गेले. सातारा शहरापासून हा किल्ला 15 किलोमीटर लांब आहे. धन्यवाद. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज यो
निरोगी राष्ट्र श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. रायगड हा भव्य किल्ला इसवी सन 1030 मध्ये चंद्रकांत मोरे यांनी बांधलेला होता. त्यावेळी या किल्ल्याला रायरी या नावाने ओळखले जात असे. समुद्र सपाटीपासून 2700 फूट हा किल्ला आहे. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्याचे विलीनीकरण करून नंतर रायगड नाव दिले गेले. या किल्ल्याला आधीच्या काळात स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखले जात असे. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड या गावामध्ये सह्याद्री डोंगर रागांमध्ये बसलेला आहे. बाळाचं नाव काय? विघ्नेश नितीन जाधव. नमस्कार मंडळी, मी विघ्नेश नितीन जाधव. हे शिवरायांचा मावळा आहे. या किल्ल्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. हा आहे रायगडाच्या पायथ्याशी असलेलं द्वार. हा आहे महाप्रवेश द्वार. हे आहे छोटेसे जंगल. हे आहे रायगडाच्या पायथ्याशी असलेले महाडगाव. हा आहे हिरकणी बुरुज. या गडावर टोटल 12 विहिरी आहेत, पण प्रचंड पावसामुळे आम्हाला 2च विहिरी बनवता आल्या. हा गड आम्ही 5 जणांनी बनवला आहे. या गडाला बनवण्यासाठी आम्हाला माती, सोयाबीनचा भुसा, विटा लागले व इत्यादी सामान लागले आहे. धन्यवाद. गडामंदी गड दुर्ग रायगड मस्तकावर राजा नागला सान थोर कोणी नाही 18 पगड भाई एक ठाई अन 350 वर्ष मागे सिंहासनी वागे अन बसला ती मागाते अन तोच 16 हे बेरे भंडारे सदरे बरी चंद्र सूर्याच्या शोभ झालेली
माझे नाव वरुण. माझे नाव आयुष. यावर्षी आम्ही लोहगड किल्ला बनवलेला आहे. लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे आहे. या किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग आहे. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 3420 फूट आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी 250 ते 300 पायऱ्या आहेत. या किल्ल्यावर चढताना सलग 4 प्रवेशद्वारामधून जावे लागते. पहिला म्हणजे गणेश दरवाजा, दुसरा म्हणजे महादरवाजा. तिथून पुढे आले की एक भुयार आहे, तिथे भात व नाचणी साठवून ठेवले जाते. तिसरा म्हणजे नारायण दरवाजा. चौथा म्हणजे हनुमान दरवाजा. या दरवाजावरती हनुमानांची मूर्ती कोरलेली आहे. या किल्ल्यावरती एक भुयार आहे, विंचूकडा आहे, 16 कोणी तळे आहे आणि 8 कोणी तळे. 1457 रोजी मलिक अहमदने निजामशाही सुरू करताना हा किल्ला जिंकून घेतला. नंतर या किल्ल्यावर 1564 रोजी अहमदनगरचा 7वा राजा दुसरा निजाम याला या किल्ल्यावर कैद ठेवण्यात आले. 1630 रोजी हा किल्ला आदिलशाहीत गेला. 1657 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. 1665च्या पुरंदरच्या काळात हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या स्वाधीन केला. नंतर 1670 रोजी पुन्हा हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेण्यात आला. नेताजी पलकारांनी या किल्ल्यावर पहिल्या सुरत लुटीची संपत्ती आणून ठेवली होती. हा किल्ला शाहू महाराजांनी कृपावंत होऊन कान्होजी आंग्रे यांना दिला. नंतर हा किल्ला पेशव्यांकडे आला. नानासाहेब पेशव्यांनी या किल्ल्यावर 16 कोनी विहीर बांधली व त्यावर शिलालेख लिहिला. या किल्ल्याच्या पहिला दरवाजा गणेश दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या साईडला सावळे कुटुंबाचा नरबली देण्यात आला व त्याच्या बदल्यात त्यांना पाटील व लोहगडवाडी त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली. हा नरबली का देण्यात आला याची इतिहासात नोंद केलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. नमस्कार. आमच्या क्षेत्रीय कलावंत ग्रुप आणि गेले 12 ते 15 वर्ष जवळपास आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरहद्दीचे जे किल्ले आहेत ते साकारत आलेलो आहे. आणि ह्या वर्षी देखील आम्ही श्रीमान रायगड यांची प्रतिकृती साकारलेली आहे. ही प्रतिकृती तुम्ही पाहू शकता. किल्ला बघू शकता. भारी भारी होती भूताची गोवा. कुठलं गाव आहे का रे? आलेल्या सर्व शिवभक्तांचे पैलवान ग्रुपकडून हार्दिक अभिनंदन. मी आज तुम्हाला रोहिडा किल्ल्याची माहिती सांगणार आहे. रोहिडा किल्ला ज्याला विचित्रगड म्हणून ओळखले जाते तो पुणे जिल्ह्यातील भोर जवळ असलेला एक डोंगरी किल्ला आहे.
तो यादवकालीन असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला स्वराज्याचा भाग बनला. त्याची उंची 3660 फूट आहे आणि त्याचा चढा मध्यम स्वरूपाचा आहे. धन्यवाद. तर माझे नाव वीर महेश जाधव. आम्ही हा रोहिडा किल्ला बनवला आहे. रोहिडा किल्ला ज्याला विचित्रगड असे म्हणतात. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर गावाजवळ आहे. रोहिडा किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 1083 मीटर आहे. त्या किल्ला 1670 साली शिवाजी महाराजांनी मुलांकडून हा किल्ला परत जिंकला. या किल्ल्यावर एक मंदिर, पाण्याची टाकी आणि अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. या किल्ल्यावर रोहिडेश्वर मंदिर आहे. रोहिडा हा डोंगरी किल्ला आहे. पावसाळ्यानंतरचा काळ ट्रेडिंगसाठी सर्वोत्तम मानला जातो. या किल्ल्याचे बांधकाम यादवकालीन आहे. हा किल्ला आधी शहाने दुरुस्त केला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडेची सगळ्यात पहिल्यांदा भेट या किल्ल्यावर झाली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सायना निलेश माने. मी हा किल्ला कसा बनवला ते सांगतो. पहिल्यांदा जागा शोधली, त्यानंतर भुसा आणि माती आणली, त्यानंतर किल्ला आखल्यानंतर विटा मांडल्यानंतर दगडे टाकली, ओळखी दगडे नंतर भुसा वतला. त्यानंतर 5-6 दिवसांनी तटबंदी केली. तटबंदी केल्यानंतर कडेनं डोंगर केल्यानंतर त्या शेणकाल्या मारल्यानंतर त्याच्यावर माती टाकल्यानंतर तटबंदीला कलर दिल्यानंतर रेषा मारल्यानंतर रांगोळी टाकल्यानंतर सैनिक मांडली. असा आमचा किल्ला तयार झाला. धन्यवाद. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. गो माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार, मी ज्ञानेश्वरी माने. आम्ही ज्या किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला आहे तो आहे किल्ला सिंहगड. आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक दुर्गांनी महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. त्यापैकी एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला म्हणजे सिंहगड किल्ला. पुण्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर पश्चिमेला हा किल्ला वसलेला आहे. सिंहगड म्हणजे सिंहाचा गड असे नाव त्याच्या शौर्यपूर्ण इतिहासामुळे त्याला देण्यात आले आहे. सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंडाणा होते. असे म्हणतात की कौंडण्य ऋषी यांनी इथे तपश्चर्या केली म्हणून या किल्ल्याचे नाव कोंडाणा असे पडले. नंतर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला. आपली तोफांचा गदर होऊ द्या, साऱ्या जगाला कळू द्या. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय.
आता फोटो काढत पुढच्या वर्षी बनायचं मोठा बनवायचा. मेहनत घेते बरं का. अरे गाडी गेली गाडी सुद्धा विश्वकर्मा नव तरुण मंडळातर्फे गौरव करण्यात येत आहे. श्रीफळ देऊन त्याचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आणि या चमकदार दागिन्यासाठी ऐश्वर्या पवार यांच्या कोण पडले आम्हाला टाकाल काहीतरी पुढे जाऊ नको. 45 नाही एवढं नको. अर्धी लोक म्हणजे चॅनल विनला बोलले. एक नंबर. हॅलो
Yes,